चला आपण सामनावर पुरस्कार या ठिकाणी वितरित करूया. नो डाऊट ओन अँड ओनली मिस्टर योगेश्वर पाटील. काय जबरदस्त मात्र त्यांनी बॅटिंग इथे मात्र साकारली आणि चेहऱ्यावरती किती गोड स्माइल आहे, कारण पहिल्यांदा संघ या विभागामध्ये नव्हे तर मात्र टेनिस क्रिकेटमध्ये नव्हे तर मात्र रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी अंतिम फेरी गाठली. अभिनंदन प्रशांत शेठ विष्णू पाटील, कारण या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत, दाते आहेत आणि त्यांचा संघ आज फायनल मध्ये धडकलाय. कारण त्यांचं सुद्धा एक स्वप्न होतं की आम्हाला एखादी ट्रॉफी मिळावी. मग क्रमांक कोणता आहे हे आम्हाला महत्वाचं नाहीये, परंतु आम्हाला एक ट्रॉफी जिंकायची आहे आणि आज तो स्वप्न त्यांचा साकार झालाय. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला संघ ठरला अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा. सेमीफायनल क्रमांक 2चा खेळ सध्या आता मात्र पाहू शकाल आपण. विहान स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष गावदेवी स्पोर्ट पीसे या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहणार आहोत. नाणेफेकी जिंकली नानकर संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. प्रत्येकी 3 षटकांचा सामना. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सेकंड लास्ट मॅच. लेट्स प्ले गेम ऑन. सध्या गेम ऑन आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, परंतु सामना सुरू आहे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हवेत केलाय अक्षय खेटे. बॅटमधून निघणारा मात्र मिस्टामिंग स्ट्रोक्स होता. विकेट किपर विनय पाटीलने चेंडूकडे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु फाईन लेगचा क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. अक्षय खेटेच्या सुटल्या मोरेश्वर सुतार, कारण पहिल्यांदा त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहोत, कारण पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव तो उपस्थित नव्हता, परंतु मोरेश्वर सुतारचं येणं आता मात्र नानकर संघाची बॅटिंग ऑर्डर जी आहे ती आता मात्र आपण कागदावरती मजबूत पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा मात्र अक्षय खेटेने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली होती. सामनावीराचा पुरस्कार पटकावला आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यामध्ये सुरुवात करण्याचा तो प्रयत्न करतोय. फटका आडत केला मिस्टामिंग. लॉंग ऑन वरती साहिल पाटील सज्ज आणि कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. बेस्ट कॅचर ऑफ दिस टुर्नामेंट असं म्हटलं अवघडणार नाहीये, कारण जेव्हा जेव्हा साहिल पाटीलकडे झेल उडाले, मग ते सहज सोपे असतील किंवा कठीण असतील, ते झेल तो पकडण्याची हिंमत ठेवतो असतो की पहा काय झेल त्यांनी पकडलाय. जबरदस्त या ठिकाणी कॅचिंग आणि मोठी विकेट्स प्राप्त केली पीसी संघाने. खास करून पियुष पाटीलचं मी कौतुक करेन, कारण अक्षयला मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी पाठवलं. फक्त 2 धाबांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. जरूर कुठेतरी आपण जर पाहिली तर लॉंग ऑनची सीमारेषा त्याला ओलांडायची होती, परंतु बॅटच्या वरच्या अगदी दिशेला जो स्टिकर असतो ते स्टिकर वरती तो चेंडू बाद स्पर्श झाला. त्याचमुळे टायमिंग प्रॉपर जुळाला नाहीये, चेंडू मिडल परफेक्ट झाला नाहीये आणि त्या अनुषंगाने झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. न बॅटर जे आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आपल्या संघाला सावरण्यासाठी. दोन्ही आकड्यावरती लागणारा पहिला धक्का विहान स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाला. सौम्य केबल नेटवर्क चषक 2025 वन डे स्पर्धा, एकदिवसीय स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत आणि आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. आणि ज्यांचा जो वाढदिवसाचा औचित्य साधून आपण स्पर्धा भरवली गेली, अनंताजी केणेचे मोठे बंधुराज पंढरीनाथजी केणे हे सुद्धा आज इथे उपस्थित झालेले आहेत.
त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त चेंडूच्या हाताळणी डॉट बॉलच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताळणी काय सुरेख कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आज पियुष पाटीलचा विचार करत असताना पुन्हा फटक्या हवेत केला. टायमिंग या फटक्यावरती सुद्धा प्रॉपर नाहीये. पुन्हा चेंडू त्याला वाईडिश लॉंग आणला. पियुष पाटील आय थिंक साहिल पाटील आहेत त्या ठिकाणी. आज साहिल पाटीलची बॅटिंग प्रॉपर झाली नाही परंतु आउटफील्ड मध्ये चांगलं कार्य करतोय. परंतु काही असू द्या आपल्या टीमसाठी ते चांगलं करतायत. मग बॅटिंग ऑर्डर असेल आउटफील्ड मध्ये असेल योगदान देणं फार महत्वाचं असतो. सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या वतीने 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आणि आता प्रथमतः आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये मोरेश्वर सुतार पहिल्यांदा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पहा त्याचं जे ताकद आहे त्याच ताकदीवरती पहिल्या चेंडूवरती खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र जोडली गेली. चेंडू मात्र अगदी फाईन निघून गेला. एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागेल. सायंकाळचं सत्र आहे. प्रेक्षकांची आता मात्र अतूट गर्दी आता मात्र आपल्याला मैदानाच्या अगदी अवतीभोवती पाहायला मिळत आहे. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक प्रेक्षक अनेक क्रिकेटचे चाहते मात्र या स्पर्धेस लुप्त घेत आहेत, आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही 7 स्टार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. संत आणि साबत स्वरूपात सेमीफायनल मॅच मध्ये सध्या आपण पाहत आहोत. फुल टॉस ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पियुष पाटीलचा पालावला. जर एष्ट्यांवरती निशाणा साध्य झाला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु तसं काही घडलं नाही. आणि तसं आपण म्हणतो की क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला कुठलाही महत्व नसतो परंतु या ठिकाणी बॅटची कडा लागली आणि फलंदाजानं ती एक धाव मात्र या ठिकाणी वेगानं कंप्लीट केली गेली. फक्त 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला. काही जबरदस्त इकॉनॉमिकल षटक मागील सामन्यामध्ये सुद्धा पियुषनं 30 छाप सोडली. आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र असं वाटतं की पियुषकडे पाहिले की जरूर एक म्हणावं असं वाटतं की बडे मॅच के खिलाडी ज्या अनुषंगानं पिसे गावाला हा हिरा सापडला असं म्हणायला हरकत नाहीये. अजून 2 षटकांचा खेळ बाकी परंतु वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज मानवचा मात्र वापर केलाय. काही क्षणानंतर या ठिकाणी सन्माननीय अनंतजी केणी साहेबांचा वाढदिवस सोहळा जो आहे तो मात्र या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि त्याची तयारी सध्या सुरू आहे. पहिला चेंडू फुल टॉस परंतु पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. डीप मिडल विकेटला भावेश चलार होते. झेल त्यांनी पकडला परंतु आय थिंक पंचांचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. 1+1 एकूण 2 धावा. चला DRS उपलब्ध नाहीये. चला लगेच तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे. कैलास पाटील यांची सुद्धा मात्र अपाट मेहनत आणि त्यांच्या माहितीसाठी 7 स्टार पैकी 7 जे संघ होते बाहेर फेकले गेले. आणि की मला बोलावं असं वाटतं की कैलास पाटील कधी स्वतःसाठी मेहनत करत नसतात की आपल्या विभागातून एखादा चांगला खेळाडू घडावा आणि आपल्या परिसराचं नाव लौकिक करावा हेच त्यांचा हेतू. परंतु या ठिकाणी मोरेश्वर सुतारच्या बाटमधून निघालाय एक दर्जेदार चांगला स्ट्रोक षटकार. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती पहा प्ले अगदी पूर्णपणे बॉटम हँडचा त्याने वापर केला आणि पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेग ची सीमारेषा जी आहे ती मात्र सहजपणे ओलांडली. आणि तसे जर पाहिलं तर मोरेश्वर सुतारचं आपण जर खेळ पाहिलं तर फक्त टायमिंग वरती ते मात्र नेहमीच प्रयत्न करत असतात. टायमिंग वरती ते खेळत असतात. या ठिकाणी पहा एक चांगला सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. पहिली बाउंड्रीज नानकर टीम साठी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पायावरती चेंडू हाताला आणि अगदी डोळ्यांच्या समोरून मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा मात्र पाहू शकला अगदी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये पाहू शकला. डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे मात्र 17 तैनात. सिंगल धाव पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने संघटित संख्या बिनगडी बाद 14 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी जरूर गमावला टीम व्यान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने आणि ती विकेट्स मित्र म्हणे की मोठी विकेट्स प्राप्त केली. अक्षय तेडीच्या रूपानं
हो पुन्हा इथे मात्र पहा यॉर्करचा प्रयत्न होता इष्टाच्या रोखण्यासाठी हाताला गेला शॉट मिडविकेटला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. जर इथे जर 30 पेक्षा जर अधिक धाबा जोडल्या गेल्या 30-35 जरी धाबा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र सामन्यामध्ये मजा येऊ शकते कारण नानकर संघाकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आहे. मग शुभम असेल अक्षय असेल आणि गोलंदाजी पाहिली तर त्यांचं प्रमुख अस्त्र परंतु त्या धावाच्या जवळपास मात्र संघ पोहोचतील का प्रश्न निर्माण झालाय. मोरेश्वर सुतार जोपर्यंत केलपट्टीवरती आहे तोपर्यंत धावा वेगाने येऊ शकतात. हो ऑन साइडला पुन्हा पूल गेलाय जबरदस्त सक्सेसफुल अँड मासिव्ह हिट सिक्सर दुसरा सिक्सर सुतारच्या बॅटमधून आणि दोन्ही षटकार त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. पहिला सिक्सर अगदी फ्लॅट होता परंतु हा षटकार पहा उंची चांगल्या प्रमाणे गाठली गेली आणि जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतर सुद्धा चांगल्या प्रमाणात गाठलं गेलं. फिल्डर होता तिथे उपस्थित परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि या षटकाराच्या साह्याने 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. धाबा येत आहेत असं नाही की धाबा थांबल्या गेल्या आणि जर याचप्रमाणे धाबा येत राहील तर आय थिंक 30चा इथे जो आकडा आहे तो मात्र जरूर ओलांडू शकतो नानकर संघ कारण अजून या षटकामधील पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे एकूण या पहिल्या इनिंगचा विचार केला तर 8 चेंडूचा अजून एक खेळ येणं बाकी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आता इथे चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला नानकर संघ पाहायला मिळतोय. एका फटक्यामध्येच मात्र पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदललं गेलं. पुन्हा शफल झाले अगदी फ्रंट फुटला निघाले ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू चाललाय अगदी लॉंग लेग कडे फिल्डर तैनात सिंगल धाव कंप्लीट. जेव्हा मोठे फटके खेळण्याची वेळ असते तेव्हा मात्र मोरेश्वर सुतार मोठे फटके खेळत असतो आणि सिंगल डबल या धाबा सुद्धा मात्र तो नेहमीच आपल्या संघासाठी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. जे आपले साथीदार आहेत त्यांना सुद्धा तो नेहमीच चांगलं कानमंत्र देत असतो कारण सुतारचा विचार केला त्याच्या सुतार जे आहे जो युवा आहे यंगस्टार आहे आणि त्यांना सुद्धा मात्र नेहमीच धडे देत असतो ही त्याची वैशिष्ट्य. आणि तसे जर पाहिलं तर स्पोर्टमॅनच्या माध्यमातून टीचर सुद्धा आहेत ते सुद्धा ते कार्य करतायत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे सुतार. आय थिंक 22 धावा फलक्यावरती मानव पूर्ण विकेट पुन्हा मारा करतोय. हो इथे मात्र पहा अगदी चेंडूचा जरूर पाठला केला बॅटरने परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाही परंतु अखेर शेवटचा चेंडू इथे मात्र हाताला गोलंदाजाने डॉट आणि अखेर 2 षटकांचा खेळ झाला. इथे संपन्न 11च्या धावकुत्र्या धावा आल्या आतापर्यंत नागपूर संघासाठी 22 गडी गमावला 1 आणि त्या मात्र अजून एका षटकाचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक. चला साम्राज्य कक्षामध्ये थोडीशी शांतता पाला. बाबेश शेलार तिसऱ्या षटकाला हो हो पायडल स्कूप आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी सेल ड्रॉप केलाय परंतु धाव तिथे पूर्ण केली नाहीये. एक क्षण असं वाटलं होतं की मोरेश्वर सुतारला की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल परंतु मैदानाच्या आतमध्ये आय थिंक फिल्डर कडून घडली चूक झेल ड्रॉप झाला आणि जरूर तिथे मात्र बाबेश शेलारनं आय थिंक डॉट बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात केली कारण प्रत्येक डावी फार महत्वाची असते कारण एका डावीला फार महत्व असतो मित्रांनो. आणि आय थिंक पहा ना पीसीएस संघ टाय ब्रेकर मध्ये जिंकला आजच्या दिवसामध्ये ते एका धाबीची किंमत प्रतिस्पर्धी संघाला मोजावी लागली गेली. हो इथे मात्र पहा कट करण्याचा
पहिल्या चेंडूवरती धाव आय थिंक घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित 2 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या. चित्र काहीतरी बदललं गेलं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि आता मात्र जरूर भावेश शेलार मात्र त्या रिदम मध्ये आलाय. चांगल्या लेंथ वरती त्याने चेंडू हाताळणी केली. 2 बाक टू बाक डॉट चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळाले. 4 चेंडूचा किल्ला अजून शिल्लक. व पुन्हा मात्र पाहू शकेल बॉडीला स्पर्श होणारा चेंडू. आणि इथे मात्र पहा आता ही धाव कंप्लीट केली गेली तिसऱ्या चेंडूवरती. जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग करतोय आणि त्या प्लॅनिंग नुसार जर आपण जर खेळ केला नाही तर मात्र कधी कधी त्या चुका मोठ्या होत असतात. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. आणि पहा अजून एक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. ग्रीष्मा 11 आमनेपडा चषक तुम्हाला पाहायला मिळेल. संतोषजी काकडे साहेबांची ही देण. परंतु इथे फटका हवेत केला. चेंडू हवेत. विकेट किपर विनय पाटील चेंडूच्या खाली पकडतोय झेल आणि भावेशच्या खात्यामध्ये ही विकेट मिळाली आणि फलंदाज जे इज गॉन. नवीन फलंदाज पाहू शकाल ऋतिक आलाय 4थ्या क्रमांकावरती. ऑस्ट्रेलियाचा चेंडू ऑन साईडला मात्र पाहू शकाल ड्राईव्ह केला. चेंडू झाला अगदी जमिनीच्या साह्यानं अगदी जमिनीला रेंगाळत. आणि इथे सुद्धा मात्र पाहू शकाल सिंगलच धाव घेण्याचा प्रयत्न होता कारण स्ट्राईक मोरेश्वर सुतारला हवी होती. परंतु या षटकाचं आपण जर विश्लेषण जर केलं तर आय थिंक पीसीएस संघासाठी लाभदायक ओव्हर ही म्हणू शकतो कारण आतापर्यंत भावेशनं 5 लिगल चेंडू हाताळले. फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या आणि या डावातील शेवटचं षटक शिल्लक आय थिंक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त 24 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. मोरेश्वरच्या बॅटमधून दररोज 2 षटकार निघाले. शेवटचा बॉल फ्रंट पुढे जाऊन मात्र पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न होतो आणि अखेर कुठली धाव इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाने खर्च केली नाहीये. म्हणजे अखेर 3 षटकांचा खेळ संपूर्ण झाला. 8च्या धाव गतीने धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या 24 आणि विजयासाठी पाहू शकाल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम गावदेवी स्पोर्ट पीसीएस संघाला 18 चेंडूमध्ये 25 धाबींची आवश्यकता. ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना मात्र वाढदिवसाच्या निमित्तानं एसके एंटरटेनमेंटच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. संकल्प असावेत नवे तुमचे, मिळावेत त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे. याच वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. चला एका स्टारची अनुपस्थिती होती ते सुद्धा आता जॉईन होतील. बापगावचे समाजसेवक मिस्टर बारामजी मेहर. म्हणजे पहा आज अनंतजी केणे यांच्यावरती जो प्रेम आहे तो मात्र पूर्णपणे ओसाडून चाललाय सागराप्रमाणे. कारण त्याचं नेटवर्क खूप लॉंग आहे. जसा एखादा नेटवर्क वोडाफोन सिम कार्डला असतो त्यानंतर जिओ सिम कार्डला असतो तेवढा मोठा नेटवर्क त्यांचं तेवढा मोठा मित्र परिवार आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतो. वेलकम 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 सुस्वागतम. सन्माननीय बागगावचे समाजसेवक 7 स्टार पैकी 1 स्टार बारामजी मेहर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. एंट्री लेट परंतु थेट असं म्हणावं लागेल कारण काही क्षणानंतर या ठिकाणी वाढदिवस सोहळा इथे मात्र आपण साजरा करणार आहोत आणि जरूर त्याच सोहळ्यामध्ये आता बारामजी मेहर साहेब सुद्धा मात्र जॉईंट होणार आहेत. आणि पहा काय सनग्लास आहे.
चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय 25 धावांचं लक्ष समोर ठेवला टीम व्यान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर या संघाने गावदेवी स्पोर्ट पीसी संघाच्या विरोधात दोन्ही संघांची आपण नावं पाहिली तर गावदेवी मातेचं दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये उतरले आणि आता एकमेकांच्या विरोधात खेळतायत परंतु आई आता मात्र एकच संघाला मात्र आशीर्वाद देणार आहे परंतु तो संघ जिंकेल कोणता पीसे की नांदकर नांदकर की पीसे सलामी जोडीमध्ये सुद्धा आपण पाहिले तर कुठलाही बदलाव नाहीये कारण उन्हाच्या सुट्टीला पुन्हा साहिलला आपण पाहतो साहिलला आज बॅटिंगच्या जोरावरती मी मगाशी उल्लेख केला की या सर्वांना थोडेसे नाखुश केलं परंतु पाहूया की या सेमी फायनलच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी कशा रीतीने योगदान देणार आव्हान त्याचं कडवट आहे कारण त्याच्या विरोधात आहे गोलंदाज अक्षय तेडे सुरुवात करतो ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू पाहू शकाल ऑन साइडला पुल करायचं उडवायचा होता परंतु एलिव्हेशन नाही अगदी बॅटच्या स्टिकरला चेंडू स्पर्श झालाय शॉर्ट मिड विकेटला चेंडूला उचलून फेक करतायत तत्पुरती सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं गेलं पाहू शकाल एक ती सिंगल सिंगल डबल डबल जर धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात परंतु हा रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय टेनिस बॉलवरती तुम्ही गॅप शोधू शकता सिंगल डबल वारंवार प्रत्येक चेंडू घेऊ शकता परंतु या ठिकाणी रबर बॉलवरती प्रत्येक चेंडू सिंगल घेणं एवढंही सोपं नाहीये परंतु इथे रणनीती काय असेल पीसी संघाच्या फलंदाजाची पुन्हा पाहू शकेल बॅटची कडा चेंडू गॅप चाला आणि सरळ तडव्यांच्या दिशेनं 4 धावांसाठी यालाच म्हणतात लक फॅक्टर ऑन आतापर्यंत त्या दिशेने जेवढे जेवढे चेंडू गेले तिथे मात्र चेंडू थांबले गेले परंतु हा चेंडू पहा पाण्यामधून बाउंड्रीच्या अगदी पलीकडे गेला 4 धावांसाठी म्हणजे किती वेगवान चेंडू होता किती वेगानं बॅट रोल केली होती विनय पाटीलनं या फटक्यावरून आपल्याला मात्र इथे दिसून येतोय चौकरनं मात्र या ठिकाणी स्वतःच खातं उघडलं 5 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या 25च्या लक्षात इथे पाठलाग सुरू हो चेंडूला आपटी गेली परंतु पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा कारण फलंदाजाच्या अगदी अवाकाच्या बाहेर हा बाउन्सर चेंडू होता 1 4 दी ओव्हरचा सुद्धा मात्र इशारा थेट पंचांकडून दिला जातोय म्हणजे एका बाउन्सरचा इथे मात्र वापर केलाय थेटेनं हो पुन्हा बाउन्सर परंतु पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा मात्र आता असेल नो बॉलचा इशारा हो हो पुढील चेंडू असेल आता मात्र फ्रीट पहा जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात तेव्हा मात्र थोडासा मानसिक दडपण असतो थोडासा गोलंदाज सुद्धा प्रेशर मध्ये असतो की आपल्याकडून एक्स्ट्रा धाबा खर्च जर झाला तर आपला संघ कदाचित अडचणीमध्ये येऊ शकतो आणि तो प्रेशर आता मात्र साफ झलकतोय गोलंदाज अक्षय वरती कारण हा दुसरा बाउन्सर चेंडू त्याने हाताला या ओव्हरमध्ये कारण पहिल्या बाउन्स वरती मात्र पंचाने त्याला वॉर्न केलं परंतु पुन्हा तोच प्रयत्न त्याने केला आणि अखेर कुठेतरी रिझल्ट आपण जर पाहिला तर पिसेकरांच्या बाजूला चांगला पाहायला मिळतोय फ्रीट चेंडू आणि फ्रीट चेंडूवरती आता मात्र इथे मोठा फटका येणार का हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न कारण अक्षयला माहिती होतं की बॅटर आता ऑन साइडलाच मात्र खेळण्यासाठी रेडी आहे आणि त्यामुळे मात्र त्याची शैली त्याने ओळखली आणि ऑफस्टिक मारा पाहायला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये हो आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू झाला स्टक्कावरला डेपून फिल्डर तैनात एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधानी राहतोय कारण विनेला माहिती आहे जर विकेट आपण गमावला नाही तर सामना आपण 100% जिंकू शकतो आणि त्या उद्दिष्टाने तिथे मात्र कुठल्याही प्रकारची हाई काही करत नाहीये गडबड करत नाहीये डोक्यावरती बर्फ ठेवून तर ते मात्र सध्या बॅटिंग करत आहेत दोन्ही फलंदाज हो इथे मात्र पहा जी रणनीती विनय आखतोय त्याच रणनीती मात्र साहिल सुद्धा खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि हा फटका पाक जाणून बुजून सिंगल साठी साहिल ड्राईव्ह केला परंतु थेट गोलंदाजाच्या दिशेनं डॉट बॉलची सांगता धावसंख्या स्थिर 8 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत 25चा पाठलाग सुरू अजून विजयापासून 17 धावा दूर गावदेवी स्पोर्ट पीसे थेट फायनल मध्ये प्रवेश करण्यापासून ओ फटका अभेद केला पुन्हा स्टॅकावरला 17 का आहे झेल होणार का यस पहिली सफलता अक्षयच्या खात्यामध्ये आणि पहिला धक्का लागत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये गावदेवी स्पोर्ट पीसे संघाला फलंदाज साहिल पनी पुन्हा अपयश ठरला या सेमी फायनलच्या मॅच मध्ये करणार दिवसभर पाहिलं तर धावा जरूर त्याच्याकडून अपेक्षा आहे त्याच्या पाठीराख्यांना परंतु तसा खेळ तो सादर करत नाहीयेत परंतु या ठिकाणी मोठी विकेट्स अक्षयने प्राप्त करून दिली सामना जिवंत ठेवला मॅच मध्ये जरूर वापसी करण्याची संधी मिळाली टीम नांदकरला कारण येणारे 12 चेंडू होता शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 17 धाब्यांची गरज
चला 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये आता विजयासाठी 17 धावांची गरज आणि 17 धावांचं संरक्षण आता मात्र नानकर संघाला इथून करायचं आहे. नवीन गोलंदाज शुभम उर्फ सोनू, नवीन फलंदाज मानव म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. आज शुभम वरती आता मात्र भरपूर बाजार असेल आणि नेहमीच संकट मोचकाची भूमिका तो साकार करतो आणि फार रनअप पहा शुभमचा आपण विचार केला तर फार लॉंग रनअप आहे. पाहू शकाल अगदी बॉडीला स्पर्श होणारा चेंडू, हो हो डायरेक्ट हिटची आवश्यकता होती 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 परंतु इष्टांवरती तो निशाणा साध्य झाला नाहीये. चेंडू इष्टांवरती धडकला असता तर मात्र फलंदाज विनय पाटीलला मात्र माघारी परतावं लागलं असतं परंतु नाहीये. सेफ आहे क्रीज मध्ये. पहिला चेंडू मात्र शुभम झालाय डॉट. आता 11 मध्ये 17ची गरज. हा षटक जो आपण पाहत आहोत पॅनल्टीमेट षटक आहे कारण हा षटक मात्र दिशा आणि दशा दाखवणारा षटक आहे की हा सामना कुठल्या दिशेने चाललाय, कुठल्या संघाचं वर्चस्व आहे, कुठला संघ बागफुटला आहे, कुठला संघ आघाडीवरती आहे, कुठला संघ पिछाडीवरती आहे. या सर्व गोष्टी मात्र या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर पहा पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, नाचली बाउन्सर दोरीचा प्रयत्न करतोय पाहू शकाल इथे मात्र नॉस्टॅकिंग एंडला कुठलाही छत्रसेक नाहीये बॅकअप साठी. परंतु आता प्रश्न असा शिल्लक आहे की धाव पकडली जाणार का. सिंगल धाव, सिंगलच धाव इथे मात्र पकडली जाईल, लक्ष असू द्या. बायच्या स्वरूपात यस ओके. पंचांची कामगिरी लाजवाब पाहिली निखिलजी बजागे सर आणि पंच राजेंद्र पाटील सर, त्याचप्रमाणे कैलास पाटील सर आणि रामकृष्ण काकडे सर. खास करून ग्लोव्स परिधान करताना मी पहिल्यांदाच पंच पाहिला पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सेफ्टीसाठी असावा. त्याचा मेसेज आहे म्हणजे येणाऱ्या पंचांसाठी त्यांचा मेसेज असावा कारण अनेक पंच आपण पाहतो की हेल्मेट परिधान करून मात्र पंचगिरी करतात परंतु आज सेफ्टी आय थिंक ग्लोव्स परिधान केले. हो लाईन पाहायला मिळाली इथे मात्र फार मोठी चुकी केली गोलंदाज शुभमनं कारण बॅटच्या आय थिंक पाहिलं तर बॅटरच्या अवाक्यामध्ये चेंडू द्यायचं नाही, रिदममध्ये चेंडू द्यायचं नाही, थोडंसं पुढे ठेवायचं आहे आणि पडल्यानंतर पहा भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर निघून गेला आणि अतिरिक्त चेंडूच्या हाताळणी मात्र शुभम कडून पाहायला मिळाली. आणि शुभम पाहिलं तर वारंवार आय थिंक ज्या वेळी राऊंड द विकेट मारा करतो एक कोण तयार होतोय कारण पडल्यानंतर शुभमला स्विंग प्राप्त होत असतो आणि त्या स्विंग मुळे चेंडू मात्र जास्त बाहेरच्या दिशेने मात्र मूव्ह झाला. 9 धावा फलक्यावरती आय थिंक 10 धावा, अजून 15 धावींची गरज. फ्रंट फुटला जाण्याचा प्रयत्न होता परंतु बॅक फुटला आले दुरून हा फटका मानवने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहा चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये आणि या आय थिंक पेस साठी पहा ना अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं थेटे तयार आहे कारण थेटेला माहिती आहे की शुभमची चेंडू वेगाने येतात जरी सुद्धा मात्र विकेट किपर कडून जर चूक झाली तर आपण इथे चेंडू स्टॉप करू शकतो म्हणजे हा परफेक्टली प्लॅन आहे बॅटरच्या विरोधात गोलंदाज शुभम आणि अक्षय थेटेचा. प्लॅनिंग नुसार इथे खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्लॅन मात्र इथे मिस झालाय, फेल झालाय तो म्हणजे नानकरकरांचा कारण चेंडूला फेकून दिलाय बॅटर म्हात्रेनं मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला आणि बॅटरच्या झोन मध्ये ठेवला आणि त्याच मुळे पाहू शकत अडोबा बॅटने क्रॉस बॅटेड फटका काय स्ट्रोक केला, जनरेट केला, रॉकेट शॉट मानवच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर. आज पावसाचा आनंद समीर ठाकरे सुद्धा घेत आहेत. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये आता विजयासाठी 9 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो जय हनुमान कांडवल संघाच्या विरोधात या स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे आणि कांडवल संघ सुद्धा मात्र पाहू शकले या सामन्याकडे टकमक डोळे लावून पाहतो की आमच्या विरोधात संघ येणार कोणता, नानकर की पिसे, पिसे की नानकर, कारण दोन्ही तगडे संघ आहेत. माजी केंद्रीय मंत्री चषकामधील पाहिलं तर दोघांची कामगिरी लाजवाब पाहायला मिळाली. नानकर संघ तर विजेता संघ ठरला, पिसे संघ सेमी फायनलिस्ट होता. इथे मात्र हुकवण्याचा प्रयत्न, बॉडीला चेंडू पुन्हा एकदा ब्रश झालाय आणि आता मात्र एक एक स्टार इकडे मात्र वाटचाल करतायत. यापूर्वी बारामजी मेहर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि आता मात्र राकेशजी धिगाडकर उर्फ रॉकी माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरवलीचे
त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं योगदान फार मोठं आहे या स्पर्धेसाठी, कारण जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. शुभम पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. इथे मात्र पहा, यापूर्वी ही चूक मानवने केली होती, ती चूक आता मात्र शुभमच्या विरोधात विनय पाटीलने केली आणि डॉट चेंडूची मात्र इथे सांगता पालापाली. सामना संपला नाहीये, 2 षटकांचा खेळ जरूर संपन्न झाला. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, परंतु अजूनही 6 चेंडूमध्ये विजयासाठी गावदेवी स्पोर्ट पिछे संघाला 8 धाबींची आवश्यकता आहे. आणि तसं जर पाहिलं तर नानकर संघ यासाठी जाणला जातो. जे आपण टी बॉल पाहत आहोत या स्पर्धेसाठी, जे रबर बॉल पाहतोय, जे आम्हाला सन्माननीय बारामजी मेहर साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले त्यांचे विशेष आभार. आणि जे लाईव्ह आपण जे पाहत होतो ते थेट प्रेक्षेपण, त्यासाठी आम्हाला माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर उर्फ रॉकी बाई यांचं मोलाचं योगदान. आणि कमिंग सून आरडी चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जशी डेट आमच्यापर्यंत येईल ती डेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सहा चेंडू शिल्लक, 6 मध्ये 8 धाबींची गरज आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी सज्ज झालाय. गोलंदाज आणि घेत मार्गस्थ झालेला आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय, समोर मानव मात्रे आहे. हो, पहिला चेंडू डॉट आलाय. जबरदस्त सामना, जबरदस्त सामना. आणि मी मगाशी उल्लेख केला की नानकर संघ यासाठी तर ओळखला जातोय कारण धावा किती समोर आहेत ते आम्हाला माहिती नाही, डिपेंड कशा करायच्या आहेत या गोष्टी आम्हाला सर्वपणे माहिती आहेत, ठाऊक आहेत. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे. 6 मध्ये 8 रोखायचे आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट आणि आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धाब्यांची गरज. इथे मोठा फटका आला नाही तर मात्र या धाबा कठीण होऊ शकतात. समोर मानव, हो इथे चूक केली गोलंदाज आणि खेतनं, कारण पंचांचा इशारा वाईडचा पाला होतो. इथून प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, मग बॅटच्या स्वरूपात असेल एक्स्ट्राच्या स्वरूपात असेल, परंतु ही एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली अनिकेतनं आणि पंचांचा ऑन फॉर दी ओव्हरचा इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे जो बाउन्स होता अनिकेतकडे एक चेंडू टाकण्याची संधी होती ती मात्र त्याने गमावली आणि जर दुसरा बाउन्सर इथे हाताला तर पुन्हा त्याला पंच दंडित करतील. 5 चेंडू अजून शिल्लक आणि 5 मध्ये विजयासाठी 7 धाबींची गरज. जबरदस्त सामना, 25 धाव संख्येवरती सध्या लढतायत, संघर्ष करतात, परंतु सामना सोडला नाहीये. एक जमेची बाजू आपण पाहत आहोत टीम नानकर संघाची. आज काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु त्या अनुपस्थितीमध्ये जे यंगस्टर खेळाडू आहेत त्याने सुद्धा आज जबरदस्त कार्य केलंय टीम नानकर गावाचा विचार करतो. इथे मात्र मी मगाशी उल्लेख केला, जर तुम्ही पुन्हा बाउन्सर हाताला तर तुम्हाला पंच दंडित करतील आणि दंडित केलं गेलं. पंचांचा बिम आय थिंक नो बॉलचा इशारा आणि आता मात्र पुढील चेंडू असतो फ्री. सुरुवात चांगल्या चेंडूने केली, अनिकेतनं डॉट बॉल होता, परंतु त्याच्यानंतर 2 अतिरिक्त चेंडू हाताले, 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. फ्रीट चेंडू पुढील असेल आणि आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये समीकरण जर पाहिले तर 6 धावांची आवश्यकता. जशी इथे मात्र आपण पाहिलं तर आडे यांची उपस्थित झाली आणि अर्ध्या सोबतीला मात्र पावसाने सुद्धा हजेरी लावली. 5 मध्ये 6ची गरज. जणू काय हा सामना एका चेंडूवरती फिनिश होऊ शकतोय, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. परंतु जर अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र या ठिकाणी या पावसामध्ये सुद्धा तुम्हाला इथे घाम फुटू शकतोय गोलंदाज अनिकेत. जबरदस्त मॅच, पैसा वसूल सामना, अतिशय सुंदर दर्जाची स्पर्धा आणि चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळाला. कारण सर्व जे संघ होते ते असोसिएशनचे अतिरिक्त संघ होते. 14 संघांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली. 7 स्टार संघ आपण पाहिले आणि ते 7 स्टार स्पर्धेच्या अगदी पलीकडे गेले आणि आता मात्र खांडवल संघाने बाजी मारली आणि बारामजी मेहरांच्या माहितीसाठी हा संघ पहिल्यांदा एक ट्रॉफी उचलेल. अजून काय हवं आहे खांडवल संघाला, परंतु त्या संघाच्या विरोधात संघ खेळणार कोणता, पीसी की नानकर, कारण 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये आता विजयासाठी 6 धाबींची गरज. थेटे इथे मात्र पाहू शकाल फिल्डिंग प्लॅनिंग करतोय की कुठल्या दिशेने आपल्याला खेळाडू ठेवायचा आहे. आय थिंक ऑन साइड जर पाहिजे तर पूर्णपणे पॅक आहे, कारण अक्षला माहिती की फलंदाज मानव मोठा फटकाच खेळण्याचा तो प्रयत्न करेल, परंतु इथे मात्र गोलंदाज अनिकेत वारंवार चूक करतोय. पंचाचा नो बॉलचा इशारा फ्री. इथे मात्र पाहायला मिळतो पुढील चेंडू.
म्हणजे आतापर्यंत या ओव्हरमध्ये बॅटच्या स्वरूपात एकही धाव आली नाही. 2 डॉट आले, 1 वाईड आला, 2 नो आले, म्हणजे तिन्ही धावा ज्या आल्या त्या अतिरिक्तच्या सौजन्याने आल्या. सुतार मात्र कानमंत्र देतोय, थेटे कानमंत्र देतोय. परंतु मित्र म्हणेन अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. आपला 8 धावा कशा वाचवायच्या, त्या कशा आपण वाचू शकतोय त्याकडे आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण पुढील चेंडू फ्रीट सुद्धा आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आय थिंक 4 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 5 धाबींची गरज. आणि घेत ओर द विकेट ऑन साइडला पटका चांगला पालवतो. भिंगरी आहे, भिंगरी, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरकडे फील्ड त्यांना दूरचा प्रयत्न होतोय. फेकी चांगल्या दिशेने पाहायला मिळाली. फलंदाज विनय पाटील चे बॅट ग्राउंडेड झाली नाही. फिंगर अप आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. मॅचला कलाटणी मिळणारी सफलता असेल का, की इथून टर्निंग पॉइंट पाहायला मिळू शकेल का, की हा टर्न असेल का या मॅच मध्ये वापसी करण्यासाठी टीम नांदकर संघ. कधी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहे तर कधी विकेटचं पतन होतोय, कधी सिंगल येते तर कधी मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. म्हणजे सामना जर पाहिलं तर अगदी डोळायमान स्थितीमध्ये सामना सुरू आहे. कधी झुकतोय पीसी संघाच्या बाजूने, कधी झुकतोय नांदकर संघाच्या बाजूने. आणि असेच सामने क्रीडा रसिकांना पाहण्यासाठी जरूर दूर दूरून प्रेक्षक येत असतात. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 4ची गरज. जबरदस्त फाईट, चेसिंग इज कंपल्सरी. आणि बादामजी मेहर आपल्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये या पीसी संघाने टाय ब्रेकर मध्ये पहिला सामना जिंकला होता, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. जानू स्पोर्ट येताडी संघाच्या विरोधात न्यू बॅटर मिस्टर भाविश शेलार नॉन स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉल शिल्लक, 3 मध्ये 4ची गरज. हुक केलाय हो, चेंडू फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे विनिंग चौकार आणि थेट प्रवेश केला टीम गावदेवी स्पोर्ट पीसी संघानं फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन विजय शेठ पाटील, कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट पीसी अँड हार्ड लक विहान इंटरमॅडिएट गावदेवी स्पोर्ट नांदकर.